एकीकडे पारवे सुखात जगत असताना जी खरी कबूतर आहेत ती मात्र या पारव्यांमुळे नाहक बदनाम होत आहेत। या कबुतरांच्या थव्यांना ढाबळ असंही म्हटलं जातं। अशा ढाबळी पुण्यात मोठ्या संख्येने आहेत। पारवे हे रानटी आहेत तर कबूतर पाळीव आहेत। पारवे कुठेही खर्च करतात तर कबूतर मालकासोबत एकनिष्ठ असतात। कितीही दूर गेली तर ती मालकाकडे परत येतात। पूर्वीच्या काळी संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्यासाठी कबुतरांचा उपयोग केला जायचा। या ढाबळीमध्ये पांढरी, बदामी, हिरवी, निळ्या रंगाची वेगवेगळ्या छटा असलेली सुंदर कबुतरं पाहायला मिळतात। रंगावरूनच सौंदर्यावरूनच या कबुतरांची नावही ठरतात। 500 रुपयांपासून ते 1,00,000 रुपयांपर्यंत या कबुतरांची किंमत ठरते। आता कबूतर आणि पारवा हा वाद निर्माण झालाय आणि त्याला कारण आहे ते कबुतरांमुळे उद्भवणारे आजार। तसा या खऱ्या कबुतरांचा काही त्रास होतो नागरिकांना? नाही, ह्याच्यापासून कोणाला त्रास नाही होत। काय किंमत राहते या कबुतरांची साधारणपणे? किंमत अशी नाहीये, कसं आहे 500 रुपयापासून सुरुवात आहे। आता पूर्वी 100, 200, 150 आमचे वडील सांगायचे 1 रुपये 50 पैशाला असे आणलेले आहेत। आता 500 रुपयापासून सुरुवात आहे। पार लाख, 1.25 लाख ज्या एक म्हणाल तसे एवढी किंमत येते? कशामुळे येते एवढी किंमत? ते कसं आहे, त्यांचं ते पळणं जे असतं त्याला रेसिंग पिजन्स म्हणतात, त्यांना खूप डिमांड आहे। पुण्यगाठीशी बांधण्यासाठी पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांनी पारवे आणि कबूतर यांच्यातील हा फरक समजून घेण्याची गरज आहे। दुसऱ्याच्या अंगणात जाऊन पक्ष्यांबद्दल दया दाखवणाऱ्यांनी या पारव्यांचा मानवी आरोग्यावर किती घातक परिणाम होतो याची जाणीव ठेवण्याची गरज आहे। पुण्याचा बॅलन्स वाढावा यासाठी कबूतर म्हणून पारव्यांना खायला घातलं जातंय आणि त्यामुळं ही सुंदर कबुतरं नाहक बदनाम होत आहेत। दुसरीकडे या पारव्यांची संख्या इतकी वाढली आहे की निसर्गातील समतोल बिघडलाय। चिमण्यांसारखे प्राणी त्यामुळं नाहीसे होत आहेत। मानवाला धोका निर्माण झालाय। त्यामुळं पारव्यांना खायला घालणाऱ्यांनी सहानुभूती, भूतदया काहीशी मानवासाठी देखील राखून ठेवायला हरकत नाही। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा।